ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। नुकताच एमपीएससी द्वारे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 ची जाहिरात टाकण्यात आली। डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार ही एमपीएससी मार्फत नवीन आणि पहिली जाहिरात आहे। आपण त्या जाहिरातीच्या निमित्ताने आणि ज्यांना राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यास व्यवस्थित करायचा आहे त्या निमित्ताने आपण एक बॅच लॉन्च करत आहोत। त्या बॅचचे नाव आहे ध्येय। ही बॅच जी आहे ती ज्यांनी अधिकारी घडवलेत किंवा जे ऑलरेडी अधिकारी आहेत त्यांच्या मार्फत अधिकारी घडवण्याचा हा एक प्रयत्न आहे। कोण? तर डॉक्टर विशाल बेदुरकर सर, ज्ञानज्योती एज्युकेशनचे संचालक किंवा डायरेक्टर, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही बॅच आपण लॉन्च करत आहोत। या बॅच मध्ये एखाद्या व्यक्तीला अधिकारी होण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या सर्व पुरवण्याचा प्रयत्न ज्ञानज्योती मार्फत होणार आहे। तर ही जी बॅच आहे ज्यांना ही जॉईन करायची आहे ते या नंबरवर फोन करू शकतात। या बॅचचा जो स्टार्टिंग आहे 26 मार्च पासून मराठी बॅचची सुरुवात होत आहे आणि 1 एप्रिल पासून इंग्रजी बॅचची सुरुवात होत आहे। पण मूळ प्रश्न हा आहे की तुम्ही ही बॅच का लॉन्च लावावी, म्हणजे इतर पण बॅचेस आहेत, मग तुम्ही ही बॅच का करायला पाहिजे, या बॅचचे नेमके वैशिष्ट्य काय हेच आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। जर कोणाला या बॅच संदर्भात कोणतीही माहिती हवी असेल तर त्यांनी 7887992834 या नंबरवर किंवा 9975806127 या नंबरवर तुम्ही फोन करू शकतात। ही बॅच मूळ मुद्दा लक्षात ठेवा की जे ऑलरेडी अधिकारी आहेत त्यांच्या मार्फत अधिकारी घडवण्याचा प्रयत्न आहे, म्हणजे डॉक्टर विशाल बेदुरकर सर। सुरुवात करूयात। सर्वात पहिलं जे बॅचचं वैशिष्ट्य आहे ते बॅच मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमातून असणार आहे। मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम। आतापर्यंत एमपीएससी करणारा मुख्य क्राउड जो होता तो मराठी माध्यमातला होता, परंतु आता ही जी बॅच आहे ती मराठी आणि इंग्रजी माध्यमातून सुद्धा उपलब्ध होणार आहे। का? कारण की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, यूपीएससी प्रमाणे पॅटर्न आहे, आणि हा जो यूपीएससी प्रमाणे पॅटर्न आहे त्या पॅटर्न मध्ये इंग्लिश मध्ये सुद्धा आपल्या महाराष्ट्रातली काही पोरं आहेत त्यांना ही बॅच जॉईन करायची असेल ते करू शकतात। दुसरा मुद्दा म्हणजे बॅच ऑनलाईन म्हणजे लाईव्ह आणि ऑफलाईन म्हणजे वर्गामध्ये अशा दोन्ही स्वरूपामध्ये, आणि तिसरं म्हणजे रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुम्हाला भेटणार आहे। म्हणजे ज्यांना शक्य आहे ते ऑफलाईन लावू शकतात, ज्यांना शक्य आहे ते रेकॉर्डेड बघू शकतात, आणि या दोघांना समजा एखाद दिवशी लेक्चर अटेंड करणं जमलं नाही तर ते त्या बॅचला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा बघू शकतात। म्हणजे असं काही कंपल्सरी नाही की तुम्ही डेली लेक्चर केले पाहिजेत। तुम्हाला ऑलरेडी डेली लेक्चर करून सुद्धा त्या लेक्चर मध्ये काही गोष्टी कळाल्या नाही किंवा त्या गोष्टी तुम्हाला इतर माध्यमातून पाहिजे असेल तर ते तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा भेटणार आहेत। त्यासोबत एक अजून वैशिष्ट्य म्हणजे 1 to 1 मेंटरशिप। आता हे 1 to 1 मेंटरशिप बऱ्याच क्लासेस मध्ये वेगळं दिलं जातं किंवा बऱ्याच क्लासेस मध्ये तुम्हाला त्याची वेगळी फीज आकारली जाते, परंतु आम्ही बॅच सोबतच 1 to 1 मेंटरशिप देत आहोत। कुठल्या एक्झाम साठी? तर राज्यसेवा 2025 च्या पूर्व परीक्षेसाठी, आणि इतर परीक्षेसाठी पण आहे, परंतु सध्या आपण जो व्हिडिओ बनवतोय त्यानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आम्ही 1 to 1 मेंटरशिप देत आहोत। आता हे 1 to 1 मेंटरशिप नेमकं काय थोडं एक्सप्लेन करतो। तर बघा, प्रत्येक विद्यार्थ्याला जेव्हा अभ्यासाला तो सुरुवात करतो तर हे परीक्षेचा आवाका खूप मोठा आहे, तो सुरुवातीला दिशाहीन असतो, मग त्याला दिशा देण्यासाठी 1 to 1 मेंटरशिप आहे। 1 to 1 मेंटरशिप म्हणजे नेमकं काय की बाबा प्रत्येक विद्यार्थ्यामागे एक शिक्षक दिला जातो, तो शिक्षक त्याला काही दिवसाने फोन करून त्याच्याविषयी अपडेट घेत असतो की बाबा तुझा अभ्यास कुठपर्यंत चालू आहे, तुझ्या एनसीईआरटी वाचून झाले का, तुझे पाठ्यपुस्तकं वाचून झाले का, तू कुठली रेफरन्स बुक वाचत आहे, तू किती टेस्ट सॉल्व्ह केल्या, तू किती आन्सर रायटिंग केलेलं आहे, या सगळ्यांचं मार्गदर्शन त्याला या व्यक्तिगत मार्गदर्शन किंवा 1 to 1 मेंटरशिप मध्ये भेटणार आहे। म्हणजे 1 to 1 मेंटरशिप म्हणजे काय की प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे आम्ही एक शिक्षक बांधून दिलेला आहे आणि तो शिक्षक त्या विद्यार्थ्याला गाईड करण्याचं काम करत आहे। पुढचं आहे डाऊट क्लिअरिंग 24/7। म्हणजे काय की तुम्हाला कोणतीही अडचण आली तर आम्ही शिक्षक आणि विद्यार्थ्यांना कनेक्ट करण्याचं काम करतो। प्रत्येक शिक्षकाकडे एक ज्ञानज्योतीचा ऑफिशियल नंबर असतो, त्यावर तुम्ही कधीही कॉल लावून त्या शिक्षकाशी डायरेक्ट कनेक्ट करू शकता। तुम्ही त्या शिक्षकाला वर्गात प्रश्न विचारू शकता, वर्गात नाही जमलं तर तुम्हाला त्यांना कॉलिंग नंबर दिला जातो, ते डाऊट क्लिअरिंग सेशन तुमचं 24/7 असणार आहे। म्हणजे कोणतीही शंका, कोणतीही डाऊट, कोणतीही कन्सेप्ट न कळण्याचा इथं काही संबंध येत नाही। प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजून घ्यायची आहे आणि एखादी गोष्ट कळाली नाही तर तुम्ही त्या शिक्षकाला विचारू शकता। पुढचा मुद्दा आहे नेमका अभ्यासाला सुरुवात करताना
तुम्हाला दोन गोष्टी महत्वाच्या असतात, एक म्हणजे अभ्यासक्रम आणि दुसरं म्हणजे त्याचे मागच्या वर्षीचे प्रश्नपत्रिका. पण त्याच्यासोबत अजून एक गोष्ट असते, ती म्हणजे तुम्ही सुरुवात कुठनं करता. सुरुवात कुठनं करता म्हणजे पायाभूत पुस्तकं कुठली आहेत. जसं की जर आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डचा विचार केला किंवा एनसीईआरटीचा विचार केला तर हा तुमचा बेस असतो. मग तुम्ही जर राज्यसेवेचा अभ्यास करताय किंवा तुम्ही युपीएससीचा अभ्यास करताय तर तुम्ही स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी सर्वात पहिले वाचायला हवी. आणि आमची जी बॅचची सुरुवात आहे ती एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड याच्या माध्यमातून मूलभूत पाया मजबूत करण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणजे बेसिकली तुम्हाला तुमचा जो बेस आहे तो जर पक्का झाला नाही तर इमारत मोठी बनणार नाही. आणि इमारत मोठी बनण्यासाठी पाया पक्का पाहिजे. पाया पक्का होण्यासाठी तुमचा अभ्यास पुढे भविष्यात चांगला होण्यासाठी सध्याच्या घडीला तुम्हाला पाठ्यपुस्तकं आणि एनसीईआरटीची जी पुस्तकं आहेत ती तुम्हाला चांगली आली पाहिजेत. आणि ती करून घेण्याचं ते शिकवण्याच्या लेक्चरमध्ये काम या बॅच मध्ये होणार आहे. त्यानंतर पीवायक्यू विश्लेषण आणि संभाव्य प्रश्न सराव. बघा पीवायक्यू गरजेचे आहेत, अभ्यासक्रम गरजेचा, यात काही शंका नाहीये. पण ते कधी? सगळ्यात पहिले एखाद्या परीक्षेचा अभ्यास करताना तुम्हाला सगळ्यात आधी अभ्यासक्रम बघावा लागतो. अभ्यासक्रम बघितल्यानंतर तुमची एक बुक लिस्ट तयार होते. बुक लिस्ट नंतर एखादा टॉपिक वाचल्यानंतर तुम्ही त्यावर कसे प्रश्न आलेत ते आधी बघता आणि त्याच्यानंतर पुन्हा तो टॉपिक वाचता आणि त्याच्यानंतर त्याच्या नोट्स काढता. हा तुमचा क्रम असला पाहिजे. मग आम्ही काय करतोय, एखादा टॉपिक शिकवल्यानंतर त्याचा पीवायक्यू घेतो. पीवायक्यू त्या लेक्चरमध्येच होतात. तिथनं तुम्हाला अंदाज येतो की आम्ही जे शिकवलंय ते आयोगामार्फत त्याच्यावर प्रश्न येत आहे का, प्रश्न येत आहे का, तर त्यातले प्रश्न तुमचे कव्हर होत आहे का, या सगळ्या गोष्टीचं अनालिसिस किंवा या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात लेक्चरमध्ये. आणि त्याच्यानंतर काही सराव प्रश्न सुद्धा घेतले जातात. म्हणजे काय, काही टेस्ट घेतल्या जातात, काही सराव घेतला जातो ज्यामार्फत तुम्हाला जास्तीत जास्त सराव करायला, जास्तीत जास्त प्रश्न डोळ्याखालनं जायला मदत होते. आता यातली जी पूर्व परीक्षा आहे ती पूर्व परीक्षा ही मल्टिपल चॉईस क्वेश्चन एमसीक्यू पॅटर्न म्हणजेच एक प्रश्न आणि 4 पर्यायवाली परीक्षा आहे. मग तुम्हाला जितके जास्त प्रश्न तुमच्या डोळ्याखालनं जातील तितकं तुम्हाला फायदेशीर असणार आहे. पुढचा मुद्दा पूर्ण कव्हरेज, संकल्पनात्मक स्पष्टता, स्टॅटिक पार्ट आणि चालू घडामोडी. म्हणजे काय रे, आता कुठलाही अभ्यास करताना पहिले सगळ्यात पहिले जर तुम्ही डोक्यात ठेवलं तर असं नसतं की तुम्ही आज वाचलं ते लगेच पाठ झालं. पाठांतराला वेळ लागत असतो. पण पहिल्या प्रयत्नामध्ये तुमची किमान कन्सेप्ट तरी क्लिअर होते. कन्सेप्ट म्हणजे काय म्हणतात त्याला, संकल्पना तरी क्लिअर होते. आणि आम्ही या लेक्चरच्या माध्यमातून सगळ्यात आमचा जो मुख्य पॉइंट आहे तो कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे. काय बाबा, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. मग एकदा तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली की त्याच्या अराउंड असलेले तुम्ही जे स्टॅटिक पॉइंट आहेत किंवा जे फॅक्च्युअल पॉइंट आहेत ते तुम्हाला लक्षात राहतात. आणि त्या फॅक्च्युअल पॉइंटला चालू घडामोडीची साथ भेटली तर तुमचा तो विषय परफेक्ट होऊन जातो. फॉर एक्झाम्पल, मी पॉलिटीमध्ये वाचलं की राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत अशी अशी आहे, बरोबर, तर ती समजून घेतली. त्यानंतर फॅक्च्युअल पॉइंट वाचले की बाबा आता द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती आहेत, त्याच्या आधी रामनाथ कोविंद राष्ट्रपती होते. हे झालं फॅक्च्युअल पॉइंट किंवा स्टॅटिक पॉइंट. त्याच्यानंतर त्याला मी करंट अफेअरची जोड दिली की आता इथून पुढे 2027ला राष्ट्रपतीच्या निवडणुका होतील, त्याच्यामध्ये असं असं इलेक्शन होऊ शकतं, त्याच्यामध्ये ही पार्टी जिंकू शकते. हे झालं करंट अफेअरची जोड देणे. अशा प्रकारे मी राष्ट्रपती हा टॉपिक या 3 टप्प्यातनं पूर्ण केलेला आहे. पूर्ण कव्हरेज मध्ये संकल्पनात्मक स्पष्टता, स्टॅटिकपणा आणि चालू घडामोडी. त्यासोबतच तुम्हाला प्रत्येक लेक्चरच्या सोबतच नोट्स आणि हँडआउट दिले जातील. काय दिले जातील? शॉर्ट नोट किंवा हँडआउट. आता शॉर्ट नोट म्हणजे काय की बाबा लेक्चर मध्ये जे काही शिकवलंय त्याची एक समरी, आणि हँडआउट्स म्हणजे काय, काही जागा ब्लँक सोडल्या जातात त्या तुम्हाला स्वतः भरायच्या असतात. तर या गोष्टी सुद्धा आम्ही तुम्हाला बॅच मध्ये देणार आहोत. नेक्स्ट, हे तर आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, चालू घडामोडी. त्याच्यानंतर चालू घडामोडीमध्ये नेमकं काय, चालू घडामोडीमध्ये पण स्टॅटिक येते. म्हणजे राष्ट्रपती 2027च्या निवडणुकीचा अभ्यास तुम्ही चालू घडामोडीमध्ये करणार आहात. पण त्याच्या मागे राष्ट्रपती नेमका काय कन्सेप्ट आहे, राष्ट्रपतीचं कलम कुठलं, कुठल्या कलमामध्ये कुठल्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टॅटिक मार्फत शिकतात. मग स्टॅटिकची जोडणी केली, त्याचा सराव केला आणि त्याच्या शॉर्ट ट्रिक बनवल्या तर तो विषय अजून चांगला होतो. फॉर एक्झाम्पल, एक उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या ज्ञानज्योतीमध्ये इन्व्हायरमेंट शिकवायला सुमित सर आहेत. सुमित सर काय करतात, इन्व्हायरमेंट शिकवतात. इन्व्हायरमेंट शिकवत इन्व्हायरमेंटच्या अख्ख्या कन्सेप्ट क्लिअर करून घेतात. कन्सेप्ट झाल्यानंतर इन्व्हायरमेंट रिलेटेड पीवायक्यू चेक करवतात आणि पीवायक्यू चेक केल्यानंतर
सुमित सरांमार्फत तुम्हाला जास्तीत जास्त इन्व्हायरमेंट रिलेटेड जे चालू घडामोडी आहे त्याची अंडरस्टँडिंग दिली जाते. त्याचा जे कन्सेप्ट आहे म्हणजे चालू घडामोडीमध्ये पण कुठला स्टॅटिक पार्ट आहे, कुठलं समजा आज जी चालू घडामोडी आहे, फॉर एक्झाम्पल आता झाली COP 28-29 कॉन्फरन्स ऑफ पार्टीचे इन्व्हायरमेंट रिलेटेड आहे. तर मग ती पहिली कधी झाली होती? 1990 ला काय झालं होतं? अर्थ समिट काय आहे? या सगळ्यांचा अभ्यास या चालू घडामोडी सोबत करताना गरजेचं आहे. चालू घडामोडी वाचायचं म्हणजे फक्त आजच्या गोष्टी वाचायच्या का? तर अजिबात नाही. चालू घडामोडी वाचायला त्या चालू घडामोडीचं ओरिजिन कुठं आहे. फॉर एक्झाम्पल नाटो, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, ही नाटो आली 1949 ला. परंतु नेमकं आज नाटोमध्ये काय स्थिती आहे हे जाणून घ्यायला तुम्हाला नाटोचं बॅकग्राऊंड माहिती पाहिजे, कारण की परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह आहे. पण पूर्व परीक्षेला काय माहिती पाहिजे? नाटोचे फॅक्च्युअल पॉइंट, नाटोची स्थापना, नाटोचे हेडक्वार्टर वगैरे वगैरे. पण त्याला मुख्य परीक्षेची जोड द्यायची असेल तर नाटोचा पूर्ण इतिहास माहिती पाहिजे, नाटोच्या निर्मिती मागची कारणं किंवा इतर सर्व गोष्टी. नेक्स्ट आहे प्रिलियम टेस्ट सिरीज. याच्यामध्ये जीएस ऍज वेल एज सीसॅट सुद्धा इन्क्लूड आहे. जीएस आणि सीसॅट मध्ये सीसॅट सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. का? कारण की जर तुम्हाला सीसॅट मध्ये 33% मार्क पडले नाही तर तुम्ही जीएसचा तुमचा पेपर चेक होत नाही किंवा तुम्ही जीएस ची पूर्व परीक्षा काढू शकत नाही. म्हणून आमची जी टेस्ट सिरीज आहे ती सर्व समावेशी आहे. इवन या बॅच मध्ये तुम्हाला जीएस सोबत मॅथ्स, रिझनिंग आणि कॉम्प्रिहेन्शन हे तीनही गोष्टी शिकवल्या जाणार आहेत. त्याच्यामुळे टेस्ट सिरीज मध्ये पण जीएस आणि सीसॅट ची वेगवेगळी टेस्ट सिरीज असणार आहे. म्हणजे तुम्ही जसं आयोगाच्या नियमाप्रमाणे सकाळी जीएस चा पेपर देता आणि दुपारनंतर 3 वाजता सीसॅटचा पेपर देता, तशीच काहीतरी टेस्ट सिरीजचा आमच्या स्वरूप असणार आहे. पुढे टेस्टचं प्रॉपर डिस्कशन होईल. आता टेस्ट सॉल्व्ह करणं वेगळं आणि टेस्टचं प्रॉपर डिस्कशन होणं वेगळं. म्हणजे काय रे बाळांनो? तर टेस्ट सॉल्व्ह करणं म्हणजे जस्ट मी 100 प्रश्न सॉल्व्ह केले, त्याच्यापैकी एवढे बरोबर एवढे चूक याचा हिशोब लावला म्हणजे टेस्ट सॉल्व्ह केले. पण टेस्टचं डिस्कशन म्हणजे काय की हा एक प्रश्न आहे, त्याला 4 पर्याय आहेत आणि त्या 4 पर्यायाबद्दल मी सविस्तर माहिती लिहून घेतली किंवा त्या 4 पर्यायाचं मी प्रॉपर अनालिसिस केलं, त्याला म्हणतात टेस्टचं डिस्कशन, टेस्टचे अनालिसिस. मग तुम्ही फक्त टेस्ट सॉल्व्ह करणार आहेत, परंतु आमच्या मार्फत टेस्टचं डिस्कशन होणार आहे. काय होणार आहे? टेस्टचं डिस्कशन. जेणेकरून तुम्हाला कसली मदत होईल? तुम्हाला या पेपरचा सखोल अभ्यास करताना मदत होईल. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना कळालं असेल. पुढचा मुद्दा, जे पुण्यातल्या बाहेरचे आहेत त्यांच्यासाठी घरपोच स्टडी मटेरियल पोहोचवलं जाईल. त्या स्टडी मटेरियल सोबत तुम्हाला पीपीटी, पीडीएफ जे काही गोष्टी असतात किंवा इतर व्हॅल्यू ऍडेड मटेरियल या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिल्या जातील. एकूणच ही बॅच पूर्णतः सर्वसमावेशी बॅच आहे. यामध्ये सगळ्या गोष्टी असणार आहेत. मराठीच्या पोरांसाठी 26 तारखेला बॅच चालू होते. इंग्रजी माध्यमच्या पोरांसाठी 1 एप्रिलला चालू होते. ज्यांना ही बॅच लावायची त्यांनी 7887992834 या नंबरवर फोन करायचा आहे. इतर वैशिष्ट्यासाठी तुम्ही हे बॅच बघू शकता. डॉक्टर विशाल बेदुरकर, वित्त आणि लेखा अधिकारी, MPSC मधनं, त्यांच्या मार्फत ही बॅच होणार आहे. ते तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन करणार आहेत. तुम्ही ही बॅच जॉईन करायला हवी. धन्यवाद.